रिलेशनशिप असो किंवा मॅरिड लाईफ असो, प्रत्येकाला वाटते की माझा पार्टनर माझ्या प्रती लॉयल असायला हवा. पण बरेचदा असं होते की तो लॉयल नसतो. जर ही लॉयल्टी एकदा जर तुटली, हा जर ट्रस्ट एक वेळा जर तुटला, तर परत तो ट्रस्ट करण्याचा धाडस करणार का? होणारच नाही ना. ठीक आहे, एखादी वेळा असं होते की बरं तुला नाही आवडत का त्या व्यक्तीशी माझं बोललेलं, तर मी त्याच्याशी नाही बोलणार, मी त्याला ब्लॉक करते किंवा मी याच्यानंतर याच्यासोबत बोलणार नाही, मला पण त्याचं पटत नाही. जर अशी गर्लफ्रेंड आपल्यासोबत बोलत आहे किंवा आपली बायको आपल्याला म्हणत आहे, पण तरीही ती त्याच्याशी लपून त्याच्यासोबत बोलत आहे. ठीक आहे, आज भेटायचं का आपण? चल जाऊन भेटूया. बोलायचं तुला, काय बोलायचं आहे? भेटून बोलायचं आहे? बरं ये भेटूया. पण हे तिच्या नवऱ्याला नाही माहिती आहे, ते तिच्या बॉयफ्रेंडला नाही माहिती आहे. आणि हीच गोष्ट जर नंतर त्याला कळली किंवा माहिती झाली आणि त्याने जर तिला म्हटलं की असं असं आहे, तू माझ्याशी खोटी बोलली, का बरं लपवलं, तर ती काय म्हणणार? तू माझा पिछा करते, विश्वास नाही तुला माझ्यावर, असं बोलतात. पण तेच जर खरं सांगून जर गेली, तो काही म्हणणार का? नाही ना. इथे लॉयल्टी तुटली. तो तर तुमच्या प्रत्येक मेसेजचा वाट बघतो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर करतो, प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यासोबत रेडी राहतो. तर मग तुम्ही त्या गोष्टी त्याला शेअर करा. पण तुम्ही जर ते नाही सांगत आहे आणि ती गोष्ट त्याला नंतर माहिती आहे, त्याला हर्ट होणार, ती गोष्ट अलग. पण तेच ना, एक वेळा विश्वास करते माणूस, सेकंड टाइम करणार का? नाही ना. म्हणून लॉयल्टी खूप इम्पॉर्टंट आहे, रिलेशन असो मॅरिड लाईफ असो. तुम्हाला काय वाटते? तुमचा पार्टनर किंवा तुमची पार्टनर तुमच्यासोबत लॉयल आहे का? ते कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. आणि हा, जो खरं आणि खूप कॉमेडी म्हणा किंवा जे रियालिटीवर कमेंट करेल, त्याला माझ्याकडनं एक गिफ्ट आहे. आणि ज्याची बेस्ट कमेंट वाटेल फक्त त्याला. तर त्याच्यामुळे तुम्ही पण आपल्या पार्टनरसोबत लॉयल राहा. लॉयल्टी हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आहे तर तुमचं नातं खूप मोठं टिकेल आणि खूप दूरपर्यंत टिकेल. लक्षात ठेवा.